हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू मरिया अन योसेफा पावन परिवारा, आम्हासाठी सर्वांसाठी विनंती करा, विनंती करा. आज 19 मार्च संत योसेफ मरियेचा पती ह्याचा सोहळा. संत योसेफाच्या नावाने ख्रिस्त सभा दरवर्षी 2 सण साजरे करत असते. त्यापैकी एक सण आज 19 मार्च ह्या दिवशी साजरा केला जात आहे आणि त्या सणाला संत जोसेफ मरियेचा पती अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे हा सोहळा आहे आणि त्याचबरोबर 1 मे ह्या दिवशी संत जोसेफ कामगार ह्याचा सण साजरा केला जात असतो. अशा दिवशी आपल्याला संत जोसेफाच्या जीवनावरती मननचिंतन करण्यास ख्रिस्त सभा पाचारण करत असते. एक पती म्हणून संत जोसेफाने कोणकोणती भूमिका बजावली बघा. सर्वप्रथम परमेश्वराची योजना त्याने उराशी कवटाळली. ज्या वेळेला त्याच्या मनाचा गोंधळ झालेला होता आणि तो गोंधळ जेव्हा देवदूताने स्वप्नाद्वारे नाहीसा करून टाकला, त्यावेळेला तात्काळ झोपेतून जागा होताच त्याने मरियेचा स्वीकार केला. ह्या ठिकाणी परमेश्वराची आज्ञा मानण्याचं कसं त्याच्या अंगी होतं हे आपल्याला दिसून येतं. म्हणून कुटुंबातील पतीने किंवा कुटुंब प्रमुखाने परमेश्वराची आज्ञा पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की संत जोसेफाच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडलेला आपल्याला दिसत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की शांतपणे जास्त गाजावाजा न करता आपण आपलं काम निमूटपणे करत राहायचं. हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य संत जोसेफ आपल्याला शिकवत आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की संत जोसेफ सुतार, गरीब, जरी दाविदाच्या घराण्यातला असला तरी फारसा श्रीमंत नव्हता, परंतु त्याच्याकडे एक अनोखी संपत्ती होती. हेरोदाने तलवार उपसताबरोबर तो ताबडतोब दूताच्या संदेशानुसार रातोरात उठतो आणि बाळ आणि त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशात पळून जातो. आणि पोप फ्रान्सिस ह्यांनी पात्रीस कोर्दे ह्या परिपत्रकात सांगितलेलं आहे, बाळ आणि त्याची आई एवढीच योसेफाची संपत्ती होती. तेवढी संपत्ती घेऊन तो इजिप्त देशात निघून जातो. बाळ म्हणजे येशू, आई म्हणजे मरिया. हीच आपणा सर्वांची खरी संपत्ती आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्याचं चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आपल्या बाळांवरती धार्मिक संस्कार करणं. त्यासाठी बाळाची 8व्या दिवशी सुंता केली जाते. 40व्या दिवशी त्याला मंदिरामध्ये समर्पित करण्यात येतं. 12व्या वर्षी त्याला खास वल्हांडणाच्या सणासाठी नेलं जातं आणि अशा प्रकारे त्याच्यावरती धार्मिक संस्कार केले जातात. आपण देखील आपल्या मुलाबाळांवरती धार्मिक संस्कार करण्यासाठी तत्पर असावं असं संत योसेफ आपल्याला सुचवत आहे. आणि संत योसेफाच्या जीवनातील 5वं महत्त्वाचं वैशिष्ट्य की आपली भूमिका आपण बजावली की वेळीच पडद्याबाहेर जायचं, पडद्याआड जायचं. की 12व्या वर्षी येशू देवळात हरवला आणि सापडला, त्या घटनेनंतर आपल्याला योसेफाचं कुठेच दर्शन घडत नाही. योसेफाचा फक्त उल्लेख कुठेतरी केला जातो की हा योसेफाचा पुत्र ना, हा सुताराचा मुलगा ना, एवढाच त्याचा उल्लेख केला जातो. परंतु संत योसेफ आपल्याला दाखवून देत आहे की परमेश्वराने त्याच्यावरती सोपवलेलं कार्य त्याने पूर्णत्वास नेलं आणि तो पडद्याआड गेला. माणसाला बऱ्याच वेळेला मोह असतो की आपल्या कुटुंबामध्ये आपली मुलं बाळं आहेत, मुलाबाळांचे संसार फुलत आहेत, सुना आलेल्या आहेत, नातवंड आलेली आहेत,
बऱ्याच वेळेला पनपंड सुद्धा आलेली असतात, तरी देखील आपण मात्र पडद्याआड जाण्यास तयार नसतो. आपण आपल्या हातातल्या चाव्या आणि सूत्रे पुढच्या पिढीकडे सोपवण्यास तयार नसतो. योसेफ आपल्याला पाचारण करत आहे की सर्व काही त्यांच्या हाती सोपवायचं आणि स्वतःला परमेश्वराच्या हाती सुपूर्द करायचं. संत योसेफाच्या मध्यस्थीने आपल्या कुटुंबातील सर्व कुटुंब प्रमुखांना आपल्या कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडता यावी म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. संत योसेफ हा सुखी मरणाचा आश्रयदाता आहे. त्याच्याही जवळ आपल्या जीवनातील व आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी आणि विशेष करून मरणाच्या वेळेला त्याने आपल्यासाठी विनंती करावी म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.